सर्वांना सप्रेम जय भीम। तर भावांनो, आपल्या 14 एप्रिलच्या दिवशी आपण सर्व मोठे मोठे बॅनर व मोठे मोठे हातामध्ये झेंडे घेऊन फिरत असतो। तर भरपूर ठिकाणी इतके मोठे मोठे बॅनर लावलेले असतात की ते काढणं अशक्य असतं। तर काही ठिकाणी जे बॅनर आपले लावलेले असतात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, तर ते आपण काढून घेऊ शकतो, बरोबर ना। तर भावांनो, आता ही घटना आहे नागपूरची। नागपूरमध्ये कोरेली रोडवरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भरपूर मोठे संख्येने मोठे मोठे बॅनर लावलेले होते। ते गेल्या रामनवमीच्या रॅलीमध्ये काही जातीवादी कंटकांनी त्या बॅनरची फाडतोड केलेली आहे। पूर्ण बॅनरचे फाडले, त्यांना दगडफेक केली बॅनरवरती आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केलाय। ठीक आहे। तर भावांनो, अशा जातीवादी कंटकांचा आम्ही पहिले तर जाहीर निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती करतो की सीसीटीव्हीच्या माध्यमातून का होईना या हरामखोरांचा तपास करा व त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करा। तर भावांनो, ही जी घटना ही आपल्या नागपूरमध्ये घडलेली आहे आणि आपला भरपूर मोठ्या मात्राने नागपूरच्या व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बॅनर लागलेले असतात, बरोबर ना। तर भावांनो, आता ही जी क्लिप बघताय तुम्ही, ही आता जी क्लिप आहे ही आपली नागपूरची आहे। क्लिप बघून घ्या। बॅनर आहे चिडल्या लोक। तर बघितली भावांनो क्लिप। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की आपले भरपूर मोठ्या संख्येने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बॅनर लागलेले आहेत आणि भरपूर मोठ्या संख्येने आपले भीमसैनिक तिथे उपस्थित आहेत। तर सर्व भीमसैनिक एकच मागणी करताय की जे कोणी आरोपी आहे त्यांना लवकरात लवकर पकडलं जावं व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, बरोबर। आणि भावांनो, सांगण्याचा मुद्दा म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही 14 एप्रिल मोठ्या थाटामाटाने साजरी करतो, पण आम्ही कोणाला कुठलाही त्रास देत नाही। पण गेल्या रामनवमीमध्ये अशा भरपूर ठिकाणी घटना घडल्या की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बॅनर फाडण्यात गेले, त्यांच्यावरती दगडफेक झाली, त्यांच्या स्मारकावरती दगडफेक झाली। हे असं जातीभेद करून एका धर्माला खाली दुसऱ्याचा धर्म उच्च दाखवणं हे चुकीचं आहे। आणि फक्त आमचा विरोध एखाद्या धर्माला किंवा एखाद्या व्यक्तीला नाही, आमचा विरोध त्या प्रत्येक व्यक्तीला आहे जो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करत असेल। तो कोणीही असो, जो कोणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात आवाज उठवेल त्याचा आवाज चिरडला जाणार, मग तो कोणीही असो। तर भावांनो, तुमचं मत काय आहे याविषयी कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा कमेंट करा। आणि असे जातीवादी भडवे जर तुम्हाला भेटले तर त्यांना कायद्याचा चोप द्या। जय भीम आणि जय संविधान।